अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, जीवनात कितीही प्रयत्न केले तरी कधी कधी अडथळे, संकटे आणि अडचणी आपल्या समोर येतात. पैसा, नोकरी, व्यवसाय किंवा नातेसंबंध, प्रत्येक ठिकाणी काहीतरी अडथळा उभा राहतो. अशा वेळी दत्तगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी एक छोटासा पण प्रभावी उपाय गुरुवारी केल्यास ते अडथळे चुटकीसरशी नाहीसे होतात. हा उपाय साधा आहे पण परिणाम चमत्कारी आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुवारचा दिवा, जो एकदा केलात तरी तुमचं आयुष्य बदलू शकतं. फक्त विश्वासाने करा आणि मग बघा दत्तगुरूंचं सामर्थ्य तुमच्या डोळ्यासमोर कसं प्रकट होतं. नंबर 2. गुरुवारचा दिवस दत्तगुरू, नारायण आणि बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी केलेला जप, व्रत, उपासना किंवा दिवा प्रचंड प्रभावी ठरतो. पण मी सांगणार आहे अडथळे दूर करणारा दिवा. हा दिवा तुम्ही गुरुवारी संध्याकाळी दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा घराच्या देवाऱ्यात लावायचा आहे. हा साधा दिवा नाही तर जालिम उपाय आहे, कारण त्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचं आध्यात्मिक महत्त्व खूप मोठं आहे. योग्य श्रद्धा आणि नियम पाळून हा दिवा लावला की जीवनातले छोटे मोठे अडथळे नष्ट होतात. नंबर 3. हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला लागणार आहे पिवळ्या रंगाचा कपडा, एक पितळी किंवा मातीचा दिवा, गाईचं शुद्ध तूप, एक पिवळं फूल आणि थोडेसे हरभरे. सर्वप्रथम देवाऱ्यातील दत्तगुरूंच्या किंवा विष्णूंच्या फोटोसमोर पिवळा कपडा अंथरून त्यावर दिवा ठेवा. दिव्याला गाईचं तूप घाला आणि वातीला हळदीचा थोडासा स्पर्श करून दिवा पेटवा. दिव्याजवळ पिवळं फूल अर्पण करा आणि थोडे हरभरे ठेवा. हा दिवा सुरू झाल्याक्षणी सकारात्मक ऊर्जा प्रकट होऊ लागते. नंबर 4. दिवा लावताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा नक्की म्हणा. हा जप त्या दिव्यात प्राणप्रतिष्ठा करतो आणि दैवी शक्ती सक्रिय करतो. दिवा फक्त लावून ठेवायचा नसतो, तर त्याच्याजवळ बसून थोडा वेळ ध्यान करायचं असतं. तुम्ही तुमच्या मनातील अडथळे दत्तगुरूंना समर्पित करून त्यांना विनंती करा, गुरुवर्य, माझे अडथळे दूर करा. विश्वासाने प्रार्थना केली की दिव्याचं सामर्थ्य वाढतं. नंबर 5. या दिव्याचा परिणाम अतिशय जलद होतो. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की गुरुवारी दिवा लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना काहीतरी सकारात्मक फरक पडले. अडकलेले पैसे सुटले, जुने प्रश्न मिटले, नोकरीत संधी मिळाली, घरातील वाद निवळले. कारण हा दिवा फक्त प्रकाश देत नाही तर तुमचं भाग्यही उजळवतो. घरातल्या नकारात्मक शक्ती दूर होतात आणि दरिद्र्याचा शाप नष्ट होतो. म्हणून या दिव्याला जालिम उपाय म्हटलं जातं. नंबर 6. एक गोष्ट लक्षात ठेवा. हा दिवा प्रत्येक गुरुवारी लावला तर उत्तमच, पण एकदाच लावला तरी त्याचे परिणाम चांगले दिसतात. महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा, नियम आणि निश्चय. दिवा लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिवळे फूल आणि हरभरे गाईला दान करा किंवा गरजू व्यक्तींना द्या. यामुळे पुण्य वाढतं आणि उपायाची ताकद अधिक दुप्पट होते. दत्तगुरूंच्या कृपेने जीवनातील प्रत्येक संकट कमी होऊ लागतात. नंबर 7. मित्रांनो, गुरुवारचा दिवा हा उपाय तुम्ही एकदा करून पहाच. तो फक्त दिवा नाही तर दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्या घरी आणणारी दैवी शक्ती आहे. श्रद्धा, विश्वास आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणताही अडथळा कायम राहणार नाही. त्यामुळे या गुरुवारी दिवा नक्की लावा आणि अनुभव घ्या. दत्तगुरू तुमचं जीवन कसं प्रकाशमय करतात ते पहा. लक्षात ठेवा, अडथळे कितीही मोठे असले तरी दत्तगुरूंचा प्रकाश त्यांना सहज नाहीसा करू शकतो. नंबर 8. हा दिवा लावताना मनात एकच गोष्ट ठेवा, तुमचं मन स्वच्छ आणि शांत असायला हवं. कारण जेव्हा आपण देवाला हाक मारतो तेव्हा मनातील शंका, भीती आणि नकारात्मक विचार दिव्याच्या तेजामुळे नष्ट होतात. म्हणून दिवा पेटवण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे मिटून ओम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणा. मनात विश्वास जागृत करा की हा दिवा माझ्या घरात सकारात्मक ऊर्जा भरून टाकणार आहे. हाच विश्वास दिव्याची शक्ती अनेक पटीने वाढवतो. नंबर 9. अनेक लोक विचारतात, हा दिवा दुकानात, ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी लावता येतो का? तर याचं उत्तर आहे हो.
कारण गुरुवारचा दिवा कुठेही लावला तरी परिणाम देतो. मात्र त्या ठिकाणी स्वच्छता असणं आवश्यक आहे. दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हा दिवा लावल्यास ग्राहक वाढतात, पैसा अडकत नाही आणि व्यापारात प्रगती सुरू होते. अनेक व्यापाऱ्यांनी या उपायामुळे आपले जुने नुकसान भरून काढले आहे. म्हणून हा उपाय फक्त घरापुरती मर्यादित नाही. नंबर 10. हा दिवा केवळ अडथळे दूर करण्यासाठी नाही, तर दत्तगुरूंच्या कृपेचं दार उघडण्यासाठी आहे. जसा अंधारात एक छोटासा दिवा संपूर्ण खोली उजळवतो, तसंच तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करून यशाचा प्रकाश दाखवतो. एकदा दिवा पेटल्यावर मनात सकारात्मक विचार येऊ लागतात. त्रासदायक परिस्थिती असली तरी अचानक समाधानाचे मार्ग सापडतात. दिव्याच्या प्रकाशात दत्तगुरूंचा अदृश्य हात कार्यरत होतो आणि भक्ताच्या पाठीशी उभा राहतो. नंबर 11. दिव्याजवळ बसून तुम्ही तुमची इच्छा किंवा अडचण मनोमन दत्तगुरूंना सांगा. मोठ्याने बोलायची गरज नाही, कारण गुरु हृदयातील हाक लगेच ऐकतात. तुमचा प्रश्न कितीही गुंतागुंतीचा असो, दिव्याच्या तेजात तो वितळतो. काही भक्तांनी अनुभव सांगितला आहे की त्यांनी दिवा लावल्यानंतर अशक्य वाटणारे काम एका आठवड्यात पूर्ण झाले. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नसून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळवण्याचा दैवी मार्ग आहे. नंबर 12. जर घरात सतत वाद, कलह किंवा दुःख असेल तर गुरुवारचा दिवा हा एक अद्भुत उपाय आहे. कारण या दिव्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होतं, नकारात्मक शक्ती नष्ट होतात, वाईट विचार दूर जातात आणि घरात प्रेम, शांती आणि समृद्धी वाढते. हा दिवा घराला केवळ प्रकाश देत नाही, तर घरात दत्तगुरूंचा दैवी वास्तव्य करतो. म्हणून ज्यांच्या घरात सतत त्रास असतो त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा. नंबर 13. काही लोकांना प्रश्न पडतो की दिवा किती वेळा लावायचा. तर दिवा तूप संपेपर्यंत किमान 1 तास जळू द्या. या काळात शक्यतो दिव्याजवळ बसा किंवा दत्त नामजप करा. यामुळे शरीरातून नकारात्मकता निघून जाते आणि आत्मबल वाढतं. दिव्याचा हा प्रसाद शरीर, मन दोन्हींसाठी औषधासारखा काम करतो. नंबर 14. अनेक वेळा ग्रहबाधा, वास्तुदोष किंवा करणी नजर यामुळे अडथळे निर्माण होतात. पण हा गुरुवारचा दिवा त्या सगळ्या नकारात्मक गोष्टी जाळून टाकतो. दत्तगुरूंच्या कृपेने दिवा जणू एक संरक्षण कवच तयार करतो, ज्यात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला सतत अडचणी, भीती किंवा नशिबात अडथळे जाणवत असतील तर हा दिवा तुम्हाला संरक्षण कवच देतो. नंबर 15. हा दिवा लावताना तुमचं मन दानशील असणंही गरजेचं आहे, कारण दानाशिवाय दिव्याची पूर्णता होत नाही. हरभरे आणि फुलदान करणं म्हणजे तुमच्या जीवनातला अडथळा दुसऱ्याला मदतीच्या रूपात सोडणं. हा नियम जितक्या श्रद्धेने पाळाल तितक्या लवकर तुमचे प्रश्न मिटतील. दान म्हणजे केवळ वस्तू देणं नाही, तर अहंकार, दुःख आणि नकारात्मकता विचार सोडणं. हा दिवा आपल्याला तेच शिकवतो. नंबर 16. गुरुवारचा दिवा हा उपाय केवळ भक्तासाठीच नाही, तर ज्यांचा देवावर फारसा विश्वास नाही त्यांनाही उपयोगी ठरतो. कारण हा दिवा लावल्यानंतर घरात निर्माण होणारी ऊर्जा इतकी शुद्ध असते की ती प्रत्येकाला जाणवते. जरी कोणी दत्तगुरूंचं नाव घेत नसलं तरी दिव्याचा प्रकाश त्याच्या आयुष्यात बदल घडवतो. म्हणून हा उपाय सर्वांसाठी खुला आहे. फक्त एकदा करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या. नंबर 17. शेवटी लक्षात ठेवा, गुरुवारचा दिवा हा तुमच्या श्रद्धेचा आरसा आहे. जितक्या विश्वासाने तो पेटवाल तितके अडथळे दूर होतील. हा दिवा तुमच्या मनातला अंधार नाहीसा करून मार्गदर्शनाचा प्रकाश दाखवतो. म्हणून या गुरुवारी वेळ काढा, श्रद्धेने दिवा लावा आणि दत्तगुरूंच्या कृपेची अनुभूती घ्या. एक छोटा दिवा तुमच्या जीवनात किती मोठा बदल घडवू शकतो हे तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून समजेल. समारोप. मित्रांनो, अडथळे दूर करणारा गुरुवारचा दिवा हा केवळ एक उपाय नाही, तर दत्तगुरूंच्या कृपेचा सजीव अनुभव आहे. एक छोटासा दिवा लावून तुम्ही तुमच्या जीवनातील अंधार, दुःख आणि अडचणी नष्ट करू शकता. हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर दत्तगुरू तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील. लक्षात ठेवा, नशीब बदलायला फार मोठं साधन लागत नाही, फक्त श्रद्धेचा एक दिवा पुरेसा असतो. म्हणून या गुरुवारी हा दिवा नक्की लावा आणि स्वतःच्या आयुष्यात प्रकाश, शांती आणि समाधान अनुभवून घ्या. दत्तगुरूंचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या